2030मध्ये 30च्या ह्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विद्यमान आत्ता जे चेअरमन आणि संचालक मंडळ आहे त्यांनी जाहीरनाम्यामध्ये सभासदांना मोफत घरपोच साखर देऊ असं आश्वासन दिलेलं होतं. आणि हा जाहीरनामामध्ये त्यांनी जाहीरनामा तर दिलाच, परंतु त्या ठिकाणी त्यांनी बॅनर लावून ही सभासदांना त्या ठिकाणी एक वचन दिलं होतं की सह्याद्रीच्या सभासदांना आपण मोफत घरपोच साखर देऊ. गेले कारखानाची निवडणूक झाली, आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. एका वर्षामध्येच त्यांनी आजचं जर साखर कार्ड आपण बघितलं तर त्या साखर कार्डवरमध्ये 60 किलो साखर दिलेले आहे, महिन्याला 5 किलो साखर दिलेले आहे. त्याचं 15 रुपये प्रमाणे सभासदांच्याकडून पैसे त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि त्या साखर कार्डवर पण नमूद केलेलं आहे की त्या ठिकाणी सभासदांना 15 रुपये किलोप्रमाणे साखर मिळेल आणि त्यांना 15 रुपये त्या ठिकाणी रोख स्वरूपात जमा करावे लागतील. म्हणजे अशा पद्धतीनं सभासदांनी त्यांना निवडणुकीमध्ये पाठिंबा दिला, त्यांचं त्या ठिकाणी पॅनेल विजयी झालं. आणि आज 50 वर्ष 51 वर्ष पूर्ण झालेल्या कारखान्याला अनेक वर्ष सभासदांची मागणी त्या ठिकाणी होती की इतर कारखाने ज्या पद्धतीनं साखर देतात की बाबा मोफत साखर देतात, फुकट साखर त्या ठिकाणी सभासदांना देतील किंवा कमी दरामध्ये 2 रुपये 3 रुपये 5 रुपये किलोनं देत होते. त्यावेळेस सभासदांची मागणी अनेक प्रकारची त्या ठिकाणी सभासदांनी मागण्या केलेल्या होत्या. पण हे त्या ठिकाणी जनरलची सर्वसाधारण सभेची कुठलीही मान्यता न घेता इलेक्शनमध्ये त्या ठिकाणी त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी त्यांना पराजित झाले. आणि कारखान्याची निवडणूक दरम्यानच्या काळात लागली. त्या कारखान्याच्या निवडणुकीच्या अगोदरच त्यांनी घोषणा केली की सह्याद्रीच्या सभासदांना आम्ही साखर मोफत आणि घरपोच देऊ. मग अशा पद्धतीची जर आपली घोषणा असेल, जाहीरनामा आपण काढला, तर त्या जाहीरनाम्याप्रमाणे आपण 5 वर्ष सभासदांना मोफत घरपोच साखर देण्याचं आश्वासन तुम्ही पूर्ण केलेलं पाहिजे. आणि त्याचबरोबर तुम्ही आज अनेक प्रश्न त्या ठिकाणी कारखान्याच्या विषयी आहेत की वारस नोंदी संबंधित आहेत, अनेक ऊस तोडणीबाबत आहेत, ऊस तोडणी प्रोग्रॅमबाबत त्या ठिकाणी लोकांच्या सभासदांच्या त्या ठिकाणी अडचणी निर्माण झालेल्या आहेत, सातत्यानं त्या ठिकाणी होत आहेत त्या. आणि ह्या अशा परिस्थितीत कारखान्याच्या एक्सपान्शनवर पण आपण त्या ठिकाणी बोललेलो आहे. अनेक वेळा त्या ठिकाणी त्या कारखान्याचं एक्सपान्शन किती वर्ष त्या ठिकाणी चालवलेलं आहे. आज 5 वर्ष पूर्ण झाली. 5व्या वर्षी त्यांनी नवीन प्रकल्पाचं विस्तारवाढीचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे त्यांच्याकडून. अशा अनेक अडचणी त्या ठिकाणी त्या विद्यमान संचालक मंडळ चेअरमननी त्या ठिकाणी करून ठेवलेल्या आहेत. पण सभासदांना आज 50 वर्षानंतरसुद्धा त्यांच्या शेअर्सच्या पोटी त्यांना जर साखर मोफत मिळत नसेल, आणि मला वाटतं महाराष्ट्रातला एक सगळ्यात उच्चांकी सभासदांच्याकडून पैसे घेतले जातात असं मला त्या ठिकाणी वाटतंय. आणि आम्ही ह्या निवेदन काल दिलं, त्या निवेदनाच्या अनुषंगातून एक 5-6 मागण्या केलेल्या आहेत, सभासदांच्या हिताच्या त्या ठिकाणी मागण्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली आमची मागणी आहे की त्यांनी जो सभासदांना 15 रुपये दरानं प्रति किलोनं जो साखरेचा दर लावलेला आहे तो रद्द करावा. आणि सभासदांना जसं तुम्ही आश्वासन दिलेलं आहे निवडणुकीमध्ये, त्या निवडणुकीतल्या आश्वासनाप्रमाणे मोफत घरपोच साखर दिली पाहिजे, ही आमची मागणी ठाम आहे. इतर 5 मागण्या आहेत त्याच्यामध्ये वारस नोंद असेल, सभासदांच्या ऊसाबाबत तोडीबाबत त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. ह्या मागण्या आमच्या आहेत त्या. आणि सभासदांना त्या ठिकाणी वारंवार त्या ठिकाणी जाऊन विनंतीचा अर्ज करावे लागतात. काही ठिकाणी त्यांनी 5 वर्ष ऊस न गाठलेल्या सभासदांना साखर द्यायची नाही असं पण त्या ठिकाणी तोंडी चर्चा त्या ठिकाणी केलेल्या आहेत. त्या सर्व सभासदांना त्या ठिकाणी सह्याद्रीच्या सभासदांना साखर मिळाली पाहिजे
अशी आमची मागणी आहे. ती आम्ही ठामपणे मांडलेली आहे आणि ती जर येणाऱ्या काही दिवसात जर ती बंद करणार नसतील, मोफत साखर त्या ठिकाणी देणार नसतील, आम्ही ज्या मागण्या मांडलेल्या आहेत त्या जर देणार नसतील, तर आम्ही येणाऱ्या काळात उपोषण आंदोलनाच्या माध्यमातून ह्या मागण्या रद्द करण्याबाबत आणि त्या ठिकाणी पूर्ण करून घेण्याबाबत आम्ही त्या ठिकाणी गावोगावी जाऊन त्या ठिकाणी सभासदांच्यावर चर्चा करून सभासदांना एकत्र करून आम्ही उपोषण आंदोलनाला सामोरं जावं लागेल आणि ते आम्ही तयारी ठेवलेली आहे. आम्ही त्या भूमिकेने ह्या निवेदनाच्या माध्यमातून काल त्यांना सांगितलेलंच आहे. पण आज तुमच्याही माध्यमातून आमची विनंती आहे की सभासदांनीही ह्या लढ्यामध्ये एकत्र यावं आणि ह्या संचालक मंडळानं सुद्धा आमची विनंती आहे त्यांना की ज्या घोषणा ज्या पद्धतीनं आपण आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं आहे की साखर सह्याद्रीच्या सभासदांना साखर घरपोच आणि मोफत देणार, ही त्यांची घोषणा त्यांनी पूर्ण केली पाहिजे, आश्वासन पूर्ण केलं पाहिजे. आणि खरं तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रेरणेतनं हा सह्याद्रीची निर्मिती झालेली आहे. त्या पद्धतीनं त्यांनी वाटचाल केली पाहिजे अशी आमची या ठिकाणी प्रामाणिकपणे मागणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.